नमस्कार मंडळी, मी आकाश दडत सध्या दिडवागवाडी तालुका मान येथे आलेलो आहे. आपण बघू शकता माग खूप मोठ्या ट्रॉफ्या आहेत आणि आपल्यासोबत पैलवान अक्षय दिडवाग आहेत, जे आतापर्यंत राज्यस्तरीय इंटरनॅशनल अनेक स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले. मैदानी कुस्तीमध्ये तर ते जबरदस्त खेळतात. खरं तर त्यांच्या 2012ला त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या चुलत्याने आणि कुटुंबाने सांभाळ केला. त्यांच्यासोबत दादांसोबत संवाद साधतोय. नमस्ते. गावाकडे आलोय तुम्हाला भेटायला. काय सांगचाल, भविष्यात कोणत्या कोणत्या स्पर्धेत तुम्ही दिसणार आहे, काय नियोजन? माझं नॅशनलला 2 वेळा मेडल आहे. दुसरं राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड आहे आणि महाराष्ट्र केसरी सहभाग आहे गेल्या वर्षी. ह्या वर्षी पण मी खेळणार आहे वाघोली अधिवेशनाला. 2026. हा, 2012 साली माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. वडिलांचं क्षेत्र हरवलं. पण संजय दिडवाग हे आणि दोघांनी मला वडिलांची बाबा जाणीव बसू दिली नाही. मला सगळ्या बाबतीत पैसा पाणीच नाही, म्हणजे जीव लावणं, पैसा तर कोण पण दिलं, पण सगळ्या बाबतीत मला सांभाळलं, जीव लावला. असं मला जाणवू दिलं नाही की बाबा वडिला चित्र हरवलं. त्या संघर्षात मी हे सगळं मिळवलं आणि चालूला माझं स्वप्न आहे महाराष्ट्र केसरी धडा घेण्याचं. आतापर्यंत कुठल्या कुठल्या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाला? शालेय स्पर्धेत माझं गोल्ड आहे आणि युनिव्हर्सिटी नॅशनलला सहभाग आहे. कॅडेट नॅशनलला 2 वेळा मेडल आहे. महाराष्ट्र केसरीला सहभाग आहे. मित्रांनो, हे खरं तर दिडवागवाडीतील हे कुटुंब आहे आणि एका पैलवानाला घडवण्यामध्ये त्यांच्या आई असतील, हे दोन्ही चुलते आहेत. या सगळ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे की एखादा पैलवान घडत असताना खूप मोठं सहकार्य जे आहे ते कुटुंबाचं लागतं. कुटुंबाचा त्याग देखील खूप महत्वाचा आहे. आपण बघू शकता या कुटुंबाने अतिशय चांगला आणि महाराष्ट्राला भविष्यात एक चांगलं मेडल, म्हणजे ऑलिम्पिक असेल, नॅशनलच्या स्पर्धेमध्ये हे मेडल मिळू शकतात, अशा चांगल्या दर्जाचा पैलवान आहे, तो घडवलेला आहे. त्यांची आपण सविस्तर मुलाखत देखील आपण युट्यूबवर घेणार आहे. तोपर्यंत आपण महासंवाद मराठी या इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.